रानडुकरांसाठी शेतात सोडलेल्या विद्युत प्रवाहात शेजारील शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू। बीडच्या सोनगावमधील घटना। विद्युत तार तुटून शेजारच्या शेतात पडल्याने दुर्घटना। मॉडिफाईड आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर। वर्धा शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांची कारवाई। जप्त केलेल्या सुमारे 50 सायलेन्सरवर पोलिसांनी केली कारवाई। हिंगोलीच्या वसमतमधील कुरुंदात परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी चोरट्यांनी पळवली। तिजोरीत 7,18,000 रुपयांची रक्कम असल्याची माहिती। चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथकं रवाना। 12 फेब्रुवारीपासून राज्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार। वेतनवाढ आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्याने आरोग्य मित्रांचा संपाचा इशारा। वर्ध्यात कोंबड्यांची झुंज लावून सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांची कारवाई। 6 लाखांचा मुद्देमाल जप्त। 4 जण ताब्यात। चिचघाट शिवारात सेलू पोलिसांची कारवाई। कोल्हापुरातल्या मंगळवार पेठ परिसरात पाणी कनेक्शन वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला। बिल भरलं नसल्याने कनेक्शन बंद करायला गेलेल्या मीटर रीडर उमेश साळुंखे यांना बेदम मारहाण। देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या मिरजेमध्ये संविधान महावाचन उपक्रमाचं आयोजन। आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेचा पुढाकार। या उपक्रमाअंतर्गत 7 दिवसात दररोज 4 तास संविधानाचं वाचन। इंदापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनाची तयारी आता अंतिम टप्प्यात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूळ मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात। आजपासून पुढील 3 दिवस काम सुरू राहणार। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही।